संविधानाची उद्देशिका या धड्याच्या पुढील विभागात प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघूया की स्वातंत्र्य. बरोबर. तर स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्यावरती कोणताही अयोग्य निर्बंध नसतो आणि आपल्यातील क्षमतांचा विकास हा करण्यामध्ये पोषक असं वातावरण असणं म्हणजेच स्वातंत्र्य हो. आता आपण बघतो की रोजच्या उदाहरणामध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय छोटीशी उदाहरणामधून तुम्हाला कळेल की तुम्हाला सायकल शिकायची आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये आई बाबा नेहमी म्हणणार की सायकल चालवायची नाही. तर मग ते काय करतील तर तुम्हाला मोकळ्या मैदानावर नेतील आणि तिथे तुम्हाला स्वातंत्र्य देतील की इथे चालव तू आरामातपणे सायकल, कारण इथे वाहतुकीची रहदारी नाहीये किंवा कुठे धडकाची वगैरे भीती नाहीये आणि या मैदानामध्ये पडलं तरी काही समस्या येणार नाही, तू इथे शिक. तर आता झालं हे आपल्या विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य. आता आपण बघत आहोत आपल्या देशाचं. चला तर लोकशाहीमध्ये नागरिकांना स्वातंत्र्य असतं आणि स्वातंत्र्य असलं तरच मग ती लोकशाही ही अतिशय उत्तमरित्या कारभार करू शकते. त्याच्यानंतर विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचं काय आहे? मूलभूत स्वातंत्र्य. म्हणजे विचार करण्याची शक्ती ही आपल्याला सर्वांनाच आहे की कशा रीतीने आपण विचार करायचे ह्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे की आपलं काही चांगलं आहे काय वाईट आहे ह्याच्याबद्दल आपण अगदी आरामातपणे विचार करू शकतो, आपलं मत मांडू शकतो, आपले काही विचार आपण एकमेकांना चर्चेमध्ये घेऊन एकमेकांना सांगू पण शकतो. आता प्रत्येकाला आपलं मत हे विचार करता येतं. त्याच्यानंतर विचारांच्या देवाणघेवाणीतील या आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते एकमेकांबरोबर आपण काय करतो? वाटून घेतो किंवा त्याचा काय अर्थ आहे किंवा आपण काय करावं ह्याच्यावर आपण काही चर्चा पण करू शकतो. मग त्याच्याबरोबरच एखादी जर समस्या आपल्याकडे आली तर अनेक बाजूनी आपल्याला ती सोडवता येते. त्याच्या अनेक बाजू आपल्याला समजून येतात आणि मग आपण विचार करून व्यवस्थितरित्या ती समस्या ही सोडवू शकतो. आता पुढचा मुद्दा आहे की श्रद्धा, समजुती आणि उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य हे व्यक्त होते. आता एखाद्या धर्माचा व्यक्ती हा त्याची श्रद्धा कशी हे करतो, व्यक्त करतो, काही उपास करतो, काही मंदिरामध्ये किंवा विशिष्ट त्यांच्या धर्म प्रार्थना स्थळामध्ये जाऊन तिथं उपासना करणं, मनोमन श्रद्धा ठेवणं, वेळच्या वेळी तिथं जाऊन फूल चढवणं किंवा अगरबत्ती लावणं, मेणबत्ती लावणं, हे म्हणजे काय आहे? हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. बरोबर. प्रत्येकाला हे स्वातंत्र्य प्रत्येक जण आपल्या रूढी आणि परंपरेप्रमाणे आणि आपल्या धर्माप्रमाणे हे पाळू शकतो. तसेच आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले जे सण आहेत, आपल्या विशिष्ट सगळे काही धर्माचे आपण लोक आहोत, तर आपले जे जे काही विशिष्ट धर्म आहेत त्यांचे आपले जे सण आहेत ते पाळण्याचा आपल्याला संपूर्णपणे अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. पुढे आहे समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा, जाणीव, संधी याबाबत समतेची हमी दिली आहे. आता समता म्हणजे काय? आता थोडक्यातच म्हणायचं तर जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या सगळ्यांच्यावर आधारित भेदभाव नाही करायचा. एकत्रपणा, एकत्रितपणे राहायचंय. म्हणून सर्वांचा दर्जा हा समानच ठरवला पाहिजे. याचा अर्थ काय? तर कोणी उच्च, कुणी नीच, कुणी श्रेष्ठ, कुणी कनिष्ठ असे भेद करायचे नाही, तर सगळ्यांना समान दर्जाची हमी द्यायची. आले लक्षात? तर मग उद्देशिकेने संधीची समानता ही महत्वाची मानली आहे आणि आपल्या विकासाच्या संधी ह्या सगळ्यांना उपलब्ध करून अशा दिलेल्या आहेत आणि त्या उपलब्ध करून देताना या सगळ्या संध्या आपल्याला विकासाच्या दृष्टीने, प्रगतीच्या मार्गाने, प्रगतीच्या दृष्टीने ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव हा केला जाणार नाही.
लक्षात आलं? चला आता पुढचं आहे बंधुता. बंधुता म्हणजे एकमेकांचं संपूर्णपणे एकमेकांबरोबरचं सहकार्य. हे बघा आता कसं काय विस्तृतीकरण आहे त्याचं, की संविधानकारकांना असं वाटत होतं की केवळ न्यायाचीच आणि स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजामध्ये समता निर्माण होणार नाही. म्हणजे अगदी कडेकोट कायद्यामध्ये बसूनच आपण हा न्याय करायचा आहे किंवा कुठली तरी हमी द्यायची आहे असं नाही. तर काय आहे की भारतीयांमध्ये जोपर्यंत बंधुता येणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोगच होणार नाही. म्हणजे काय तर बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. ह्याच्या अंतर्गत आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांच्या विषयीचं आणि परस्परांच्या विषयीचं आत्मीयतेची भावना म्हणजे एकमेकांच्या बद्दल आपल्याला आदर असला पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे, त्यालाच म्हणतात की बंधुता. कुठल्याही मनामध्ये हेवे दावे वैर असं न ठेवता आत्मीयतेची भावना आणायची आणि एक दुसऱ्यांबद्दल आदर आपल्या मनामध्ये आणायचा. आलं लक्षात? अगदी बरोबर. मग आता हा बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना सुद्धा निर्माण करतो. एखादा जर आपला मित्र असेल, सवंगडी असेल आणि कदाचित त्याला परीक्षेमध्ये कमी मार्क पडले असतील तर आपल्याला त्याच्याबद्दल अशी भावना येता कामा नये, बरं झालं कमी मार्क पडले, बरं झालं नापास झाला, तर थोडीशी सहानुभूती आली पाहिजे की का तो विषयात नापास झालेला आहे. तर आपला सवंगडी मित्र आहे, आपल्या बरोबर वर्गात राहणारा आपला वर्ग बंधू आहे, तर त्याला आपण मदत करावी आणि त्याला त्या विषयामध्ये चांगले मार्क मिळावे त्याच्यासाठी त्याला काही प्रमेय समजावून द्यावे जे आपल्याला समजतात किंवा त्याला वह्या द्याव्यात, पुस्तकं द्यावी आणि अशा रीतीने एकमेकांबरोबर सहकार्याच्या भावनेतून आत्मीयतेच्या भावना जागृत करून आपण त्यांना सहानुभूती मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग त्याच्यानंतर आपली बंधुता अशा रीतीने वाढते. बरोबर. आता पुढे बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस हा सन्मान असतो. माणूस म्हणून त्याला काय असतो? सन्मान असतो. कोणताही व्यक्ती घ्या या समाजातला, मग तो जात धर्म वंश लिंग भाषा इत्यादी बाबीवर ठरत नाही. मनुष्य म्हटलं की आदर आला. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदरानं आणि सन्मानानं वागवावं असं वाटतं तसाच आदर आणि सन्मान आपण पण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे. आपल्याला जर वाटतं की आपला पण आदर कुणी केला पाहिजे किंवा आपला चांगल्या रीतीने आपल्याशी वागलं पाहिजे तर आपण पण दुसऱ्यांशी तसंच वागलं पाहिजे, तरच आपल्याला ते वापस मिळणार आदर आणि सन्मान. आता एकमेकांचा आदर करणं आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि हक्काचा सन्मान करणं हे आपल्याला आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभाव सुद्धा सहजरित्या वाढीस लागेल. आलं लक्षात? मग आता पुढे न्याय आणि समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचं काम सुद्धा सोपं असतं. कसं? आणि ते आपल्याला भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतूनच हे मार्गदर्शन प्राप्त होतं. व भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केलं आहे याच उल्लेखाने आणि या उल्लेखाने उद्देशिकेचा असा शेवट होतो. आलं लक्षात? संपूर्णपणे हा प्रवास. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो? स्वातंत्र्य म्हणजे काय? समता याचे उद्दिष्ट काय आहे? बंधुता सविस्तर स्पष्ट करा. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे काय? आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा ही केव्हा निर्माण होईल? चला तर मग पुढच्या विभागात अभ्यास करूया आपण.